प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी माणिकराव शिंदे सुद्धा आले आहे. त्यांचे जे चिरंजीव आहे संकेतजी शिंदे हे सुद्धा या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आलेले आहे. भाऊ काय सांगाल, काय आनंद आहे? कसं एका डोळ्यात दुःख एका डोळ्यात आनंद. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मागे राहिला, आघाडीचा आम्ही पाठिंबा दिला होता, त्याचं दुःख आहे. आणि मुलगा आणि आमच्या प्रभागातले आमचे दोन्ही सीट निवडून आले आणि आमचे बाकीचे सीट पण थोडे अडचणीत आहे. त्यामुळे काही गम का माहोल आहे. म्हणजे एकत्रितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी कभी खुशी काही गम का माहोल आहे. म्हणजे माणिकराव शिंदे यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे का आम्ही जे आहे या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला असताना त्यांचं या ठिकाणी जे आहे ते मागे राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकीकडे आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे त्यांना दुःखसुद्धा आहे. न्यूज लोकतंत्र 18साठी सचिन शिंदेसह अय्यूब शहा, येवला. चा जो आहे निकाल जाहीर झालेला आहे आणि प्रभाग 2 मधनं शिवसेनेचे उमेदवार एजाज भाई शेख हे प्रचंड मतांनी या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. ते आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पहली बार बहुत दिनों के बाद में ये कामयाबी आपको मिली, कई बार जो है नाकामी के बाद आज में कामयाबी मिली है, क्या महसूस कर रहे हैं? अतिशय आनंदाचा दिवस आज आहे आणि आमचे 3 नंबरचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहे. आम्ही 2 नंबरमध्ये निवडून आलेले आहे. जसं जसं वातावरण जसं जसं मोजणी पुढे होतील तसं तसं आम्हाला खात्री आहे का मतमोजणी संपेपर्यंत आमचे पूर्ण उमेदवार निवडून आले आणि जनतेने आदरणीय माणिकभाऊ आणि दराडे साहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत